भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव तांत्रिक सुद्धा भूतबाधेचा उपचार करून थकला। शेवटी त्यानेच परमात्मा एक मार्गात जाण्याचा सल्ला दिला। माझे नाव हर्षल नत्तूजी डांगरे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। मार्गात येण्याआधी आमच्या कुटुंबात आईवडील, माझे 2 लहान भाऊ, एक बहीण व मी असे मिळून 6 सदस्य होते। माझ्या घरी वडिलांना WCL कोळसा खदानला नोकरी असून ते चांगल्या पदावर होते। वडील कार्यरत असताना 2005 काही कारणांमुळे त्यांची प्रकृती खूप जास्त खालावली। वडिलांची प्रकृती खालावली तेव्हापासून आमच्या घरचे वातावरण बिघडायला सुरुवात झाली। आमच्या कुटुंबात काही खाजगी वाद-विवाद निर्माण झाल्यामुळे वडील जास्त दारू प्यायला लागले। अशा परिस्थितीत आमच्या घरी बाहेर बाधा सुद्धा करण्यात आली होती। दारूच्या अतिसेवनाने आणि बाहेरबाधेच्या त्रासामुळे एक दिवस म्हणजे 24 नोव्हेंबर 2005 ला माझ्या वडिलांनी शेवटचा श्वास घेतला। वडील निघून गेले त्यावेळी माझे वय 19 वर्षे होते। नुकताच मी शेतीच्या कामात लक्ष द्यायला लागलो होतो। अशा परिस्थितीत दुःख आमच्यावर आले। मी परिवारातील मोठा मुलगा असल्यामुळे परिवाराच्या उदरनिर्वाहाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली। एके दिवशी माझी प्रकृती बिघडली तेव्हा माझी आई मला म्हणाली की चल आपण रुग्णालयात जाऊ। मग मी तयारी केली, माझी आई आणि मी रुग्णालयात जायला निघालो। आम्ही खदान रोडवर ऑटोची वाट बघत रस्त्याच्या कडेला उभे होतो। खूप ऑटो येत होते, पण एकही ऑटो थांबत नव्हता। 1-1.5 तास झाल्यानंतर आम्ही पायदळ जाण्याचे ठरविले। तेवढ्यात एक ऑटो थांबला। त्या ऑटो चालकाने आम्हाला ऑटोमध्ये बसा म्हटले। त्या ऑटोमध्ये आमच्या ओळखीचे नांदगावचे श्री गुंडेरावजी गिरी व त्यांची पत्नी सौ मंदाबाई गिरी होत्या। सोबतीला कामठी पावनगावचे एक व्यक्ती श्री रवींद्रजी अजबले होते। ऑटो थांबताच आम्ही ऑटोमध्ये बसलो। तेव्हा त्यांनी आम्हाला विचारले की तुम्ही कुठे जात आहात? तेव्हा माझी आई म्हणाली की आम्ही रुग्णालयात जात आहोत। 8 दिवसांपासून मुलाचा ताप उतरत नाही आहे। तेव्हा अजबले म्हणाले की तुम्हाला रुग्णालयात आराम लागणार नाही, तुम्हाला तर काही वेगळाच उपाय करावा लागेल। आम्हाला त्यांचे बोलणे काहीच कळले नाही। म्हणून गुंडेरावजी गिरी यांनी विचारले की तुम्हाला काय म्हणायचे आहे ते स्पष्टपणे सांगा। तेव्हा अजबले म्हणाले की या मुलाचे फक्त 7 दिवस बाकी आहेत। त्याला काही खायचे ते खायला व प्यायला द्या। थोड्या वेळासाठी आम्हाला काहीच समजले नाही, पण गुंडेराव काकाजींनी व काकूंनी त्यांना परिपूर्ण विचारणा केली। तेव्हा त्यांनी सांगितले की यांच्या पूर्ण घराला बाहेरबाधा केली असून करणाऱ्याने एक जीव घेतलेला आहे। आता या मुलाचा नंबर आहे। आमच्यावर आलेले हे संकट पाहून आम्ही खूप घाबरून गेलो। माझ्या अंगावर तर शहारेच उभे राहिले। अजबले यांचे बोलणे ऐकताच काकाजींनी त्यांना विचारले की यावर काही उपाय नाही काय? तर अजबले म्हणाले की माझ्या घरी डिलेव्हरी प्रसूती झाली आहे, म्हणून मी 1.25 महिना घरी आखत लावू शकत नाही। त्यामुळे मी डोमनशेष नंदाजी बुवा हेटी इथे आखत लावू शकतो। जर तुम्हाला उपाय करायचा असेल तर मी आज व्यस्त नाही। तसेच उद्या, परवा आणि नरवा माझ्याकडे वेळ नाही। अजबलेंचे हे वाक्य ऐकताच आम्ही दवाखान्यात न जाता तोच ऑटो घेऊन सरळ हेटीला गेलो आणि 2 ते 2.5 तासात आम्ही हेटीला पोहोचलो। तो दिवस मंगळवार होता। तेथे पोहोचल्यावर अजबले यांनी 1 पाव दारू, 5 लिंबू, 5 रुपयांचा कापूर आणि माचीस बोलावली। अजबले यांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्व साहित्य आणले। हेटीला नंदाजीबुवाच्या मंदिराजवळ डोमनशेष बाबाच्या समोर डोहाच्या बाजूला त्यांनी बारी म्हणून आखत लावली व दुर्गा देवी त्यांच्या अंगात आली।
पुढची रूपरेषा सुरू झाली. त्यानंतर काकांनी त्यांना विचारले की, हे माते, या बालकावर आणि याच्या कुटुंबावर काय दुःख आले आहे? तेव्हा अजबले म्हणाले की, काही खाजगी वादामुळे यांच्यावर बाहेरबाधा लावण्यात आली आहे. त्यामुळे 4 व्यक्तींचा जीव जाणार असून एक जीव अगोदरच गेला आहे. येणाऱ्या होळी पौर्णिमेला या मुलावर वार होणार आहे. हे सगळे ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकल्यागत वाटत होती. मी आजही त्या दिवसाची आठवण केली तर माझ्या अंगावर शहारे उभे होतात व माझ्या डोळ्यात अश्रू येतात. कारण मी अशा प्रकारची करणी तसेच बहेरबाधा कधीच ऐकले किंवा बघितले नव्हते. त्यानंतर अजबले म्हणाले की, आज मंगळवार आहे. काही साहित्य आणावे लागेल आणि ते साहित्य नागपूरलाच अब्बुमियाच्या दुकानात मिळतील. ते सर्व साहित्य आणावे लागेल. त्या वस्तूंमध्ये 42 प्रकारच्या पुड्या राहतील. त्यावेळी आमची आर्थिक परिस्थिती बिकट होती. तरी सुद्धा आम्ही ते सगळे साहित्य आणायला तयार झालो कारण आमच्याकडे त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. अजबले यांनी सांगितल्याप्रमाणे बुधवारला सर्व साहित्य 42 प्रकारच्या पुड्या म्हणजे त्याला साधनविधी म्हणतात, हे आम्ही त्यांनाच आणायला सांगितले. त्यांना तेथेच 3500 रु दिले आणि बाकी साहित्यांची जुळवाजुळव आम्हीच केली. अजबले यांनी 21 धारेचे लिंबू लागतील असे सांगितले होते. कामठीला 21 धारेचे लिंबू मागितले तर ते 10 रुपयाला एक लिंबू होते, कारण धारेचे लिंबू हे खूप कमी मिळतात. साधे लिंबू त्यावेळी 10 रुपयांना 20 मिळत होते. परंतु नाईलाजाने आम्हाला ते महाग लिंबू विकत घ्यावे लागले. नंतर आम्ही कुंभाराकडे जाऊन लाल हंडी, काळी हंडी आणि पार मागितली. परंतु त्यांनी आम्हाला या सर्व वस्तू त्यांच्याकडे असूनसुद्धा दिले नाही. तेव्हा त्या विक्रेत्याला वस्तू असून सुद्धा तुम्ही आम्हाला देत का नाही? हे विचारले असता ते म्हणाले की, कुणाचा जीव घेण्यासाठी माझ्या जवळून तुम्हाला मी साहित्य देणार नाही. तेव्हा आम्ही ठरविले की, आधी लाल हंडी आणि पार घेऊ नंतर दुसऱ्या विक्रेत्याकडून काळी हंडी घेऊ. हे साहित्य घेतल्यावर नांदगावला जाऊन 14 विटा व नदीतून 5 घमेले रेती आणली. वरील संपूर्ण साहित्यांची जुळवाजुळव करण्यात बुधवार दिवस निघून गेला व गुरुवारला त्यांनी आम्हाला धागे बनवून दिले. शुक्रवारला कांद्री पेट्रोल पंपच्या मागे पांधनवर शिंदीचे झाड होते. तेथे एक दोरा गाडलेला आहे. तो दोरा शुक्रवारला काढायचा आणि रविवारी हवन करायची उरलेली बला काढून पेंच नदीच्या धारेत नेऊन गाडायचे असे ठरले. ठरल्याप्रमाणे ऑटो चालक, मी, गुंडेरावजी काका आणि अजबलेजी अशी आम्ही 4 एक कणकेचा पुतळा घेऊन गाडलेली वस्तू काढण्यासाठी निघालो. काही वेळानंतर म्हणजे जवळपास 1:30 वाजता खड्डा खोदून ती वस्तू काढली व केरडी वाघोली येथील स्मशानघाट मध्ये नेऊन पेटवली. तसेच रविवारी नांदगावला आम्ही सर्व पोहोचलो आणि तेथे गुंडेराव काकाजींच्या घरी आखत लावून पूर्ण बला काढून दिली. तसेच सोमवारला घेऊन तेथील सुद्धा काम उरकून घेतले व अजबले यांनी घरी गाई, बैल यांच्याकरिता धागे बनवून गोठ्यात बांधण्याकरिता देऊन लिंबू भारून फेकले. सगळे उपाय केल्यानंतर काही दिवस चांगले गेले. पण काही दिवसांनी परत तोच त्रास घरी जाणवायला सुरुवात झाली. यावेळी माझ्या लहान भावाला घालक देण्यात आली. माझा त्रास दूर करण्यासाठी ज्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, त्याच उपाययोजना माझ्या भावासाठी सुद्धा करण्यात आल्या आणि तो सुद्धा ठीक झाला. असे करता करता 3 महिन्यात 3दा माझ्या घरी असेच सुरू राहिले. माझ्या भावाला घालक देत होते व उपाययोजना करून आम्ही 3दा घालक काढली. तेव्हा मी अजबले काकाजींना विचारले की, असे केव्हापर्यंत चालणार? त्यावर अजबले काकाजी म्हणाले की, तुम्ही आता सगळे उपाय सोडून परमात्मा एक मार्गाचा स्वीकार करा, त्याशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही. कारण वार करणारा करत राहील आणि मी सुधारत राहील.
या सर्व त्रासापेक्षा तुम्ही परमात्मा एक मार्ग स्वीकारला तर तुमचा हा नेहमीचा त्रास दूर होईल. त्यानंतर सुद्धा आम्ही परत एकदा प्रयत्न करावे म्हणून हेटी येथे बकरा बळी दिला. नंतर काही दिवस सुधारणा झाली. पण परत तोच त्रास परत सुरू झाला. खूप प्रयत्न करून सुद्धा आमचे दुःख दूर होत नव्हते. तसेच आमची आर्थिक परिस्थिती देखील दिवसेंदिवस खालावत चाललेली होती. म्हणून आम्ही शेवटचा पर्याय म्हणून परमात्मा एक मार्गाचा स्वीकार करण्याचे ठरविले. त्यानंतर आमचे नातेवाईक म्हणजे माझे काकाजी नारायणजी मानकर यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांनी आम्हाला मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली. त्याचप्रमाणे सहादेवजी चकोले हे खूप जुने बाबांच्या हयातीतील सेवक आहेत. त्यांच्याकडून सुद्धा खूप चांगले मार्गदर्शन मिळाले. मार्गाबद्दल ऐकून आम्ही मार्गात यायचे ठरविले. माझ्या येथे शेतात काम करण्याकरिता एक वृद्ध सेवक श्री हरिचंदजी हारगुडे आहेत. त्यांनी आम्हाला कन्हानचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री उमरावजी बाते यांच्याकडे घेऊन गेले. मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला विचारले की तुम्ही कशासाठी मार्ग घेत आहात. तेव्हा आम्ही संपूर्ण आपबीती त्यांना सांगितली. काकाजींनी आम्हाला मार्गाची सर्व रूपरेषा समजावून सांगितली आणि संपूर्ण घराची साफसफाई करून जुन्या देवी देवतांच्या ज्या प्रतिमा होत्या त्यांचे विसर्जन करायला सांगितले. संपूर्ण साफसफाई झाल्यानंतर काकाजींनी आम्हाला 11 दिवसांचे साधे कार्य दिले. त्या 11 दिवसाच्या कार्यामध्ये माझ्या घरी संपूर्ण सुख समाधानी लाभली. एका भगवंताची ज्योत आमच्या घरी प्रज्वलित झाली आणि एका विशाल मार्गाच्या वटवृक्षाच्या सावलीत आम्ही आलो. मी लहान असताना चकोले काकाजींच्या घरी हवनाला जाऊन हवनकार्याचा लाभ घ्यायचो. त्यामुळे मला मार्गाची रूपरेषा लवकरच समजली. नंतर आम्ही 11 दिवस 21 दिवस असे साधे कार्य सतत 5 वर्षे करीत गेलो. आम्हाला सर्व सुखसमाधान मिळाले होते. त्यामुळे मार्गदर्शकांनी आम्हाला त्यागाचे कार्य दिले. आमचे त्यागाचे कार्य कोणतीही अडचण न येता व्यवस्थित पार पडले. त्यानंतर त्यागाच्या हवन आणि महिनेवार 9 हवन देखील चांगल्या रीतीने पार पडले. जर हा मार्ग आम्हाला मिळाला नसता तर मी या जगात जिवंत राहिलो नसतो. आता मी आणि माझा कुटुंब सुखी समाधानी आहे. माझ्या भावाचे व बहिणीचे लग्न देखील भगवंताच्या कृपेने चांगल्यारीत्या पार पडले. मी 4 तत्व 3 शब्द व 5 नियमांचा पालन करण्याचा प्रयत्न करीत असतो व करीत राहील. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव हर्षल नथुजी डांगरे. पत्ता मू कांद्री पो कन्हान ता पारशिवनी. सेवक क्रमांक 25454. मार्गदर्शक श्री उमरावजी बाते कन्हान. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.